सकाळपासून गडबडीतच दिवस गेलाय, त्याच्यामुळे काही कळलंच नाही, म्हणून मी काय सकाळपासून ब्लॉग घेतलेलाच नाहीये. चलीच्या आजी आली ना, आजी हे बघा मला कॅमेऱ्याकडेच लक्ष आहे. इन 2 दिवस तर कसे गेले ते पण कळलं नाही, नुसतं दगदगीतच गेले. आणि किशोर दोघंही झोपी गेलेले आहेत आता. हॅलो गाईज, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. आणि आज मी ब्लॉग केलाय स्टार्ट केलाय जवळजवळ आता रात्रच म्हणता येईल. आता बघा 8 वाजलेत ह्या घड्या आहेत आणि मम्मी जाण्यासाठी निघली आता घरी. हे बघा झालं का आवरून? झालं. हिला म्हटलं तर थांबायचं नाहीये, उद्या जायचंय कामाला. मग काय आता आजी चालली ना बाई. हे बघा प्रिशा काय. आणि सकाळपासून गडबडीतच दिवस गेलाय, त्याच्यामुळे काही कळलंच नाही, म्हणून मी काय सकाळपासून ब्लॉग घेतलेलाच नाहीये. आणि आता आईन मम्मी चालली आहे बघा, मी ब्लॉग स्टार्ट केलाय. जाने का चेक्या मम्मा, काळजी घे, गोळ्या औषध व्यवस्थित घे. आराम तर काही झालेला नाही इथे पण तसा. झालंय चांगला आराम झाला. काय केलंय मी? असं थोडी ते आजी आली ना, आजी हे बघा हिला मस्ती येते, तुला मस्ती येते असं. आणि खरंच नको वाटतं का, थांबायला पाहिजे ताई थोड्या वेळ, थोडे दिवस, अजून 1-2 दिवस तरी निदान. पण काय आता साहेब कामाला गेला होता ना, तर तो आलाय. आणि आता बघा त्यांनी गाडी घेतली होती पुढे मम्मीला घरी सोडण्यासाठी. पाऊस झालाय आणि खूप चिकचिक झाले. आता मी ठेवू लागते आता बाळाला घे. तिला येईन का पण तुला धरता नाही येणार ना, मग का मी एक एक नेऊन ठेवते. आता हे घेऊन जायचे ना. हा, त्याच्यात ती दुसरी पण ठेवली. दुसरी कुठे ठेवली? ह्याच्यातच ठेवली. हा ठीक आहे ना, थांबा. हो ठीक आहे. आई थांब, तू नको धरू, मी धरते. अगं थांब, धरते मी. दे इकडे ते पण. आम्ही चाललो गुड. हे घ्या. बाय. मला कॅमेऱ्याकडेच लक्ष आहे. म्हणजे दोन्ही बाळ, एक मोठं बाळ एक छोटं बाळ. हे मोठा आणि हे छोटू इथं लबाड लहान गो. तोंड बघ कसं करते भामटी. उदी लावली का? हा, लावली. बाय बाय मम्मा. काय यार, आई काळजी घ्या, हळूच जा कामावर पण. हा उद्याला बापूंना सांग. इन 2 दिवस तर कसे गेले ते पण कळलं नाही, नुसतं दगदगीतच गेले. काय नाही झालं पुष्कर. चल येऊ का? हो, पाय पडलीस ना. बसली का तू? बाय बाय. चालले आजी, चालली बूड, चालली बूड. आजी बूड गेली. आता आपण एकटंच. आता कोण खेळवेल तुला सांग बरं? आता खेळवायला कोण आहे? बाय. मम्मी तर गेली. आता काय करमणार तर नाहीये, पण आता काय विलाज नाहीये. तिला कामामुळे तिला जावंच लागलं. तिला एवढी सुट्टी घेता आली आणि खरंच तिचे गुडघे ते खूप दुखतायत. आता बघू कसं करते ती, काय माहिती. नेमकं तिच्या गुडघ्यांमध्ये झीज सांगितली दोन्ही सुद्धा. तर डॉक्टरांनी जिने चढायचे नाही, उतरायचे नाही, जास्त खाली बसायचं नाही, मांडी घालून वाकायचं नाही, जड उचलायचं नाही, खूप काही काय सांगितलंय. पण आता तिला करण्याशिवाय काही पर्यायच नाहीये. आता काय आहे बिचारी. हे तोंडात नको घालू दे अप्पू. ठीक नको ना. हे बघ. हो
मी धरून ठेवला, आता कसं घालशील? घर लगेच सुनं सुनं वाटायला लागले, सुनं सुनं वाटायला लागलं घर. आता कसे काढायचे सांग मला. जेवणं झालेत आणि खरं तर सगळं भांडे वगैरे आवरून झालेत, मस्त असं आवरून झाले, झाडून वगैरे घेऊन झाले, अंथरून टाकले आणि त्रिशा आणि किशोर दोघंही झोपे गेलेले आहेत आता. आणि आता मीच राहिले, माझा आवरण्यात वेळ गेला आणि हे दोघं जण मस्त असे झोपले ते बघा. अंधार आहे तिथे, त्याच्यामुळे लाईट नाही लावू शकत. लाईट जर लावली तर मॅडम लगेच उठून जाते, सांगताच येत नाही. मग आता काय मस्त असं पटकन मी पण आहे ना झोपून वगैरे घेते. चला तर भेटूया आता माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.